Co-sponsored by Federal Bank, your perfect banking partner. नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9. मी वैभव कुलकर्णी 30 मिनिट स्पेशल मध्ये आपलं स्वागत करतो. जेंटलमन्स गेम समजला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आधी या खेळात मोठमोठ्या शहरातून आलेल्या खेळाडूंना भारताच्या संघात संधी मिळायची, मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चित्र आता बदललेलं आहे. आता गावाखेळातून आलेल्या देखील खेळाडूंना आपल्या भारतीय संघात खेळताना आपण बघतोय. कसे तयार होतात हे खेळाडू. पालघर तालुक्यातल्या दांडी गावातही असाच एक खेळाडू आहे. गरिबीची परिस्थिती असताना देखील या खेळाडूंना आपली छाप सोडत भारताच्या अंडर 15 क्रिकेटच्या संघात स्थान मिळवलंय. तर प्रबळ इच्छा आणि मेहनतीची तयारी असली तर कुठलंही शिखर गाठता येतं. तसंच तन्विश वझेनं केलेलं आहे. शालेय क्रिकेट आणि स्टेट लेव्हलवरती खेळणारा तन्विश आता भारताकडून अंडर 15 साठी मलेशियात खेळणार आहे. क्रिकेटच्या पिचवर नवा खिलाडी. भारताकडून अंडर 15 साठी खेळणार तन्विश. मलेशियातल्या टुर्नामेंटसाठी तन्विशची निवड. पालघरच्या दांडी गावातला तन्विश वझे. खेळणार मलेशियात क्रिकेट. गरिबीवर मात करून क्रिकेटची साथ. तन्विशवर होतोय कौतुकाचा वर्षाव. तर आपण बघतोय घरच्या हलाखीच्या परिस्थितीवरती मात करत मेहनतीच्या जोरावरती तन्विशनं भारताच्या अंडर 15 संघात स्थान पक्क केलंय. वडिलांचं प्रोत्साहन आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळे तन्विशनं हे घवघवीत यश मिळवलंय. जोरदार फटकेबाजी करणारा हा आहे तन्विश वझे. याच तन्विश वझेची निवड अंडर 15 क्रिकेट टुर्नामेंटसाठी झाली आहे. पुढील महिन्यात मलेशियात होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये तन्विश भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे. घरची हलाखीची परिस्थिती, राहण्यासाठी कुडाचं कसबसं घर, वडील ऑटो रिक्षा चालवून घरचा गाडा चालवतात. या सगळ्या परिस्थितीवर मात करत तन्विशनं आपली छाप सोडली आहे. मी 5वी इयत्त असताना क्रिकेट चालू केलेलं आहे. तेव्हा मी आमच्या मामाकडे शिकायचो आणि तेव्हा आमच्या मामाकडे भरत चिखलीकर माझ्या मामाचं नाव, तर तिथे क्रिकेट वगैरे खेळायचे. तर त्याच्यातून मला क्रिकेटची आवड झाली आणि मी एकाच दिवस पप्पांना सांगितलं येऊन मामाकडून की मला क्रिकेट कोचिंगला टाका. तर आमचे दांडीचे मिथुन मामा आहेत, त्यांनी मला त्या दिवशी चिंचणला घेऊन गेले अमोल सरांकडे. तेव्हा त्यांनी मला बघितले, माझी बॉलिंग बॅटिंग वगैरे बघितले. तेव्हा अमोल सर मला बोलले की रोज तू प्रॅक्टिसला येत जा. अत्यंत गरिबीची परिस्थिती असतानाही तन्विशच्या यशामुळे वडिलांना देखील आनंद झालाय. भरपूर मेहनतीनं तन्विशनं हे साध्य केल्याचं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. माझा मुलगा प्रदेशात जातोय आणि हे आमच्या कुटुंबाला खूप आनंद होतोय. माझी आर्थिक परिस्थिती एवढी नाजूक आहे आणि मी रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तरीसुद्धा आज माझा मुलगा पालघर तालुक्यातून छोट्याशा दांडी गावातून आज तो मलेशियाला जात आहे. तर खूप आनंद वाटतोय. आपल्या भावांना दांडी गावापासून ते मलेशियापर्यंत मजल मारल्यानं
बहिणीचा आनंद देखील गगनात मावेनासा झालाय. माझा भाऊ मुंबई संघातून पुढच्या दुसऱ्या देशात जाणाऱ्या मलेशियाला हेच मला खूप गर्व वाटतो. माझ्या आईवडिलांना सुद्धा गर्व वाटतो. ह्या दांडी गावातून माझा भाऊ पुढच्या दुसऱ्या देशात जाणार आहे, मला खूप अभिमान वाटतो. 5व्या वर्गात असल्यापासूनच तन्वीशनं क्रिकेटशी दोस्ती केली. भरपूर मेहनतीच्या जोरावर शालेय क्रिकेट आणि स्टेट लेवलवर देखील घवघवीत यश मिळवलं. तन्वीशनं मुंबईच्या अंडर 14 टीम मध्ये सुद्धा स्थान मिळवलं आणि आता त्यानं आंतरराष्ट्रीय लेवलवर देखील आपलं खातं उघडलंय. असद शेख, TV9 बोईसर. आणि आज TV9च्या स्टुडिओमध्ये आलेला आहे तो उभरता तारा म्हणजे तन्वीश वझे आणि तसंच त्याचे वडील देखील आपल्या बरोबर आहेत रमाकांत वझे. तन्वीश आणि रमाकांतजी दोघांचे खूप स्वागत TV9च्या स्टुडिओमध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो तन्वीशला मी विचारणार आहे. तन्वीश, मलेशियाला चाललाय असं पुढच्या महिन्यामध्ये, कशी चालली प्रॅक्टिस मुळात आणि कुठची टुर्नामेंट आहे? एकदम जोरदार प्रॅक्टिस चालू आहे आणि मी मलेशियाच्या टूरला जाण्यासाठी रोज सकाळी 6 वाजता उठून जॉगिंगला जातो. त्याच्यानंतर थोडा क्रिकेटचा वॉर्मअप असेल तो करतो. त्याच्यानंतर मी स्कूलला जातो. स्कूलला जाऊन आल्यानंतर आमचे दांडी गावातील राकेश धनू अंकल आहेत, ते मला रोज संध्याकाळी प्रॅक्टिस देतात. आणि ती मलेशियाला अंडर 15ची वर्ल्ड कप टुर्नामेंट आहे. छान. तन्वीश, मला सांग की घरच्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण आपण बघितलं तुझी बहीण देखील खूप खुश झालेली आहे की तू आता मलेशियाला चाललायस, काय सांगशील? हां, मला घरच्यांचा पूर्ण प्रोत्साहन आहे की तू क्रिकेट खेळायला जा. आणि घरच्यांना पण वाटते की मी मोठा झाल्यावर मोठा क्रिकेटर बनू. बरं, तुझ्या बाबांनाच आपण विचारूया. रमाकांतजी आपल्या बरोबर आहेत. तर रमाकांतजी, खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. तुमचा मुलगा आता परदेशी निघालाय आणि ते पण आपल्याला माहिती आहे दांडी सारख्या इतक्या लहानशा गावातनं आज अख्ख्या गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे, सगळीकडे पोहोचवलेलं आहे की याच्या पुढे येणाऱ्या काळात दांडी गावचा तन्वीश अशीच ओळख दांडी गावची होणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप आनंद झाला असेल तुम्हाला, घरच्या सगळ्यांना? खूप म्हणजे आमच्या सगळ्या नातेवाईकांना खूप आनंद झाला. म्हणजे जसं माहिती पडलं आताच अंडर 14च्या टुर्नामेंट झाल्या मुंबई, महाराष्ट्र, बडोदा आणि गुजरात. ह्याच्यामध्ये मुंबईने फायनल बाजी मारली वानखेडे स्टेडियमवर. आणि त्याच्यानंतर त्याला कळालं की मलेशियासाठी टूरसाठी जाण्यासाठी अंडर 16चे सिलेक्शन तुझं करण्यात येणार आहे, त्यासाठी पासपोर्टची तयारी कर. तर सिलेक्शन मिळवलं आहे का बरोबर? बरं, पप्पा बरोबर सिलेक्शन त्यांच्या कोचवर भरलो जाणार आहेत मलेशियाला, तर तन्वीचा पासपोर्ट लवकर तयार करा. ते एवढं ऐकून मला एवढा आनंद झाला की आमच्या कुटुंबानं सुद्धा आनंद झाला. खरं आहे, तुमच्या भावना लक्षात येतात रमाकांतजी. रमाजी, मला सांगा की आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर क्रिकेट म्हटलं की गर्भ श्रीमंतांची मुलंच जाऊ शकतील अशी एक गणितं असायची, कारण आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टींना खर्च येतो. नुसता बॅट्सचा जो खर्च आहे तो देखील खूप जास्त असतो आपल्याला माहिती आहे, किंवा बाकीचे साहित्य असेल किंवा परदेश वाऱ्या असतील. तुमच्यासाठी हे सगळं कशा प्रकारे तुम्ही ते घेतलेले आहेत? कुणाकुणाची मदत झालेली आहे सगळ्यामध्ये? कारण आपल्याला माहिती आहे की इतका जो प्रवास आतापर्यंतचा केलेला आहे तन्वीशने, कुठेतरी अनेक जणांनी त्याला हातभार लावलेला असेल आणि त्यांना विसरून चालणार नाही, काय म्हणाल? हां, ते तर बरोबर आहे. स्टार्टपासून त्याने चालू केलं क्रिकेट, तो खेळतोय चांगला म्हणून पप्पा बोलतोय मला क्रिकेट कोचिंगसाठी टाका. मला ठीक आहे, त्याची बॅटिंग बॉलिंग वगैरे चांगली बघून मलाही हे वाटलं, चांगलं वाटलं, तर तन्वीशला टाकूया. मग त्याला मी टाकलं. 2-3 वर्ष कंटिन्यू मी खर्च करत होतो. रिक्षा मी एक रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालवतो आणि माझं कुटुंब त्याच्यावरच अवलंबून आहे. तर त्याच्यानंतर मी बोला माझ्या मुलाची ओढ असल्या कारणाने त्याला कुठेच मागे टाकता कामा नये. आणि माझ्या मिसेसची आणि माझी खूप इच्छा होती की क्रिकेट याने खेळावं, कारण आमचा लॉबी पण क्रिकेटच आहे. माझी मिसेस पण
मुंबई ते गुजरातपर्यंत टेनिस क्रिकेट खेळून आलेली आहे. मी पण क्रिकेट खेळतोय, त्यासाठी मला खूप अभिमानाची बाब वाटली आणि त्याला क्रिकेट कोचिंगला टाकलं. गेले मला खूप त्रास झाला. कुटुंब पण सांभाळायचं, तन्वीशला पण सांभाळायचं. पण नंतर जेव्हा मुंबई सिलेक्ट झाला, तो मुंबईसाठी अंडर-14 सिलेक्ट झाला, त्याला राईट एक मी जिंदल रमाकांत पुन्हा कंपनीने तुमच्याकडे येतो, कारण तुमच्याशी आणि तन्वीशी आपल्याला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, यशोगाथा जाणून घ्यायची आहे तन्वीशी सगळी. दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते दिल्लीवरनं, ती बघूयात. सीएम पृथ्वीराज चव्हाण यांनी आता राज ठाकरे यांना उद्या 3 वाजता चर्चेसाठी वेळ दिलेली आहे. सह्याद्रीवरती चर्चेसाठी त्यांनी वेळ दिल्याचं कळतंय. बैठकीत चर्चा करूनच तोडगा काढू असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. राज यांनी आंदोलन मागे घ्यावं असं देखील आता आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. आपल्याला माहिती आहे एल्गार केलेला आहे मनसेनं. उद्यापासून म्हणण्यापेक्षा उद्या रस्त्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उतरले जाणारे आणि हायवेज जे आहेत ते बंद केले जातील सकाळी 9 वाजल्यापासून, असं आत्ताच सांगितलेलं राज ठाकरे यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. मात्र त्याच्यानंतर आपण बघतोय की कशा प्रकारे उद्या आमंत्रण दिलेलं चर्चेचं 3 वाजता दुपारी सह्याद्री वसतिगृहावरती. आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की या चर्चेतनं आपण काहीतरी तोडगा निश्चित काढू, तुर्तास तरी हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे. तर तन्वीश वझे आणि रमाकांत वझे दोघे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, तर त्यांची यशोगाथा ही जाणून घेणार आहोत तन्वीशची आपण छोट्याशा ब्रेक नंतर. मुश्किल